चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. चल बस एक राऊंड मारून येऊ. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी एक गरीब कुटुंब राहत होतं. अगदीच अशिक्षित म्हणून पिलावय जास्त, पिलावय जास्त म्हणून गरीब. म्हणजे सकाळ झाली की कुटुंबातली छोटी मुलं चक्क भीक मागायला बाहेर पडत. अशा वस्तीत आम्ही राहत होतो. या कुटुंबातला माझा मित्र देवा मात्र जवळच्याच बंगलीत घरकामाला जात असे. देवा पडेल ते आणि मालक मालकीण सांगतील ती कामं करायचा. अभिमान ना स्वाभिमान. चैन विलासापुढे कशाला किंमत नव्हती. त्यामुळे मालकानं देवाला बंगल्याच्या आवारातच खोली बांधून दिली होती. मालक मालकिनीपुढे गुडघे टेकून काम करणारा देवा सवड काढून नाक्यावर आमच्याशी गप्पा मारायला यायचा तेव्हा मालकानं घर दिलंय असं रुबाबात सांगायचा. देवा म्हणजे देवानंद. आईबापांनी खूप अपेक्षा ठेवून देवानंद नाव ठेवलं असावं. पण आमचा हा देवानंद मोलमजुरी करायचा. मिळालेला रोजगार आम्हाला फुगवून सांगायचा. मालकिणीने दिलेली कोणतीही वस्तू आम्हा मुलांना कौतुकानं दाखवायचा. त्याच्यासाठी कौतुकाचा नजराणाच जणू. आम्हा सर्व मुलांना त्याचा हेवा वाटे. देवा मोठा झाला तेव्हा त्याला मालकिणीनं तिच्या मुलांनी वापरलेली सायकल दिली. चल बस एक राऊंड मारून येऊ. मुठीत धरलेल्या विडीचा झुरका घेत देवा मला म्हणाला आणि त्याने सायकलवर टांग मारली. हो, 10व्या वर्षापासूनच देवाला विडीचा नाद लागला होता. आणखी बरंच काही. चैनीसाठी काहीही करायची तयारी असल्याने त्याला कसलीही कामं मिळत. कधीमधी तो मर्जीनुसार मालक मालकिणीचे पाय चेपून देई, मसाजही करी आणि मग त्याला त्यासाठी वरती बोनस मिळे. मालकाच्या मुलांचे चांगले कपडे, घड्याळ, बूट त्याला मिळत असत. तेलाने चोपडलेले केस फणीने विंचरत देवा आमच्यात भाव खायचा. केसाचा कोंबडा डिट्टो देवानंद. कधीतरी मालकाची वापरून जीर्ण झालेली सफारी देवाला मिळाली होती. देवा कुणाच्याही बारशाला सुद्धा ती सफारी घालून रुबाबात जात असे. आमची परिस्थिती सुधारल्यावर काही वर्षांनी आम्ही तिथून स्थलांतर केलं. आज 35-40 वर्ष झाली त्या गोष्टीला. देवा त्या मनाने लवकरच देवाघरी गेला आणि कालांतराने विस्मृतीमध्येही गेला. जुन्या ऑफिसमधला 35शीतला मित्र संध्याकाळी उशिरा भेटला परवा. जवळजवळ 6-7 वर्षांनी आम्ही भेटत होतो. हॉर्न देऊन BMWची काच खाली करत त्यानं मला हाक मारली. गाडी बाजूला पार्क केली आणि तो बाहेर आला तेव्हा त्याच्या परफ्यूममधूनही दारूचा भपका आला. बोलत बोलत मला सिगारेटच्या स्टॉलवर नेत म्हणाला, आहेस कुठे? अजून तिथेच? बाहेर पड रे. मी बघ आज कुठे पोहोचलोय. त्यानं नोकऱ्या बदलून मोठी नोकरी आणि चांगला पगार मिळवला होता. 1 कोटी पॅकेज मिळालंय मला. महिना 8 लाख. आहेस कुठं? नेपियन सीला फ्लॅट, गाडी, शोफर, कूक. मित्र टाय सरळ करत म्हणाला. खरंच मला माझ्या मित्राचा कौतुक मिश्रित हेवा वाटलं तेव्हा. चल बस एक राऊंड मारून येऊ. उंची सिगारचा झुरका घेत मित्र म्हणाला आणि त्याने स्टिअरिंगचा ताबा घेतला. आणि मालकानं दिलेलं घर, जुनी सायकल, भेटवस्तू, चैनीसाठी काहीही करायची तयारी असलेला देवा मला आज पुन्हा तीव्रतेने आठवला. धन्यवाद.